कल्याणी नगर अपघात प्रकरणाचे अपघाताचे अनेक धक्कादायक पैलू समोर येत आहेत। घटना घडल्यानंतर येरवडा पोलीस स्टेशनमध्ये काय दृश्य होतं, तिथे कोण कोण उपस्थित होतं, पोलिसांची वागणूक कशी होती, अल्पवयीन आरोपीला बर्गर खायला दिल्याचं प्रकरण काय आहे, इतकंच नाही तर अल्पवयीन आरोपीला ससूनमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना पर्यंतच्या संपूर्ण घटनाक्रमाचा खुलासा एका प्रत्यक्षदर्शीने केलाय। धनंजय बाराथे असं त्याचे नाव आहे आणि येरवडा परिसरात सामाजिक कार्यकर्ता म्हणून ते परिचित असलेल्या धनंजय बाराथे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। त्या पहाटे येरवडा पोलीस स्टेशन मध्ये नेमकं काय घडलं हे सांगण्यासाठी आपल्यासोबत प्रत्यक्षदर्शी धनंजय बाराथे आहेत। प्रत्यक्षदर्शी आम्ही ज्या मतदारसंघात राहतो त्या लोकप्रतिनिधीची गाडी तिथं थांबली होती बाहेर। त्याच्यावर जे लोकप्रतिनिधी स्टिकर असतात त्यांनी ते पाहून मला सांगितलं की असं भाऊ ऍक्सिडेंट झालाय आणि तिथं मोठ्या मोठ्या गाड्या थांबलेल्या आहे। काही जे विटनेस होते जे मी त्याचं समक्ष डोळ्यांनी पाहिलेले, अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। काही विटनेस जे होते ज्यांनी त्या अपघातातील त्या मुलाला पकडलं साक्षात तिथं, तर त्यांना तिथं साक्ष देऊ दिली नाहीये, त्याला तिथून हाकलण्यात आलेलं आहे। साहेब, त्या मुलाला जे मारायला लोक होते तिथं, जमावाने जो चोप दिला त्याला पकडून, तर त्या लोकांना धमकवून तिथून पाठवण्यात आलं। त्या ठिकाणी आम्हाला कोणत्याही प्रकारची मोबाईलची वापरण्याची सक्ती केली होती की मोबाईल काढू नका खिशातला किंवा कोणत्याही प्रकारचं शूटिंग काढू नका वगैरे। ऐकायला मिळालं की जो अल्पवयीन आरोपी किंवा जे लोक तिथे आलेले होते त्यांना पोलिसांनी खायला मागवलं, पिझ्झा मागवला, तो किती काय? ऍक्च्युली ती रात्रीचा कारभार नव्हता, तो कारभार होता दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 तारखेचा दुपारच्या 2 वाजताचा कारभार। आरोपी हवा असतो लॉकअप मध्ये, पण आरोपीला ट्रीटमेंट देण्यात आली। पोलिसांच्या साईड एक लिपिकांचा जो रूम आहे त्याच्यात त्याला बसवलं होतं आणि एक जाडासारखा एक व्यक्ती तिथं बसला होता। नंतर कळलं की तो ड्रायव्हर होता, जो मीडियामध्ये मी ते पाहिलं हो तिथं। मग त्यांना तो बर्गर वगैरे तो देण्यात आला आहे। पण हे लोकप्रतिनिधी स्वतःहून तिथे आले होते, एकटेच आले होते का? महत्वाचं म्हणजे ते का की काय झालं, कुणाच्या गाडीतनं आले होते काय? नाही, लोकप्रतिनिधी त्यांच्या गाडीतनंच आले होते, परंतु त्यांच्या सोबत त्या अपघात प्रकरणातील नातेवाईक किंवा त्याचे ते वडील त्यांच्या सोबत होते। पूर्णपणे त्या ठिकाणी आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट चालू होती। त्याला पिण्यासाठी 400 रुपयाचं पाण्याची बॉटल होती, हिमालयन कंपनीची होती। त्याला साधं पाणी दिलं जात नव्हतं। दुसरी गोष्ट, ज्या वेळेस स्थानिक वृत्तपत्रातले जे पत्रकार तिथून निघून चालले होते त्यावेळेस त्या आरोपीला बाहेर काढण्यात आलं आणि एर्टिका एक म्हणजे पर्सनल प्रायव्हेट एर्टिकामध्ये त्याला पोलिसांच्या गाडीत नेलं नव्हतं। एक पोलीस कॉन्स्टेबल देऊन त्याला मेडिकलला नेण्यात आलं। त्याच्या पाठोपाठ त्या लोकप्रतिनिधीचे निकटवर्ती त्याच्या मागोमाग गेले आणि तिथं मग तो पूर्वी घोटाळा झाला। तुम्हाला जर समजा साक्षीदार म्हणून प्रत्यक्षदर्शी म्हणून बोलवलं, तुमची जाण्याची तयारी आहे काय? तर साक्षीदार म्हणून जर बोलवलं तर प्रत्यक्ष मी साक्ष देण्यास तयार आहे। 21 तारखेला मी यांच्या विरोधात तक्रारी अर्ज करतोय। 26 एप्रिलला येरवडा हिट अँड रन प्रकरणात त्या ठिकाणी माननीयांचं नाव माझ्या अर्जात आहे, याची कल्पना मी सीपींना भेटून दिलेली आहे। पण माझं फक्त अर्जात नाव येतंय, मी स्थानिक लोकप्रतिनिधींचा घेतोय, प्रत्यक्ष आरोप करतोय, सीसीटीव्ही फुटेजची मागणी करतोय। त्यामुळं दिनांक 22/5/2024 रोजी स्थानिक राहुल जगदाळे जे आता निलंबित केलेले, ज्यांच्यावर सीपींनी कारवाई आहे, त्यांनी मला क्राईम ब्रांचच्या किंवा तुमचे पोलीस हवालदार जे विदाऊट वर्दीतले त्यांना मला घरी पाठवून मला उचलून मला त्या ठिकाणी धमकवलं। मी साक्ष देण्यास तयार झालो। ते उद्या काहीही माझ्या जीवाचे करू शकतात, इथपर्यंत यांची मजल जाऊ शकते। तुमचं म्हणणं एवढंच आहे की या प्रकरणाचा योग्य तो काय म्हणता येईल, या प्रकरणाचा योग्य तो तडा लागला पाहिजे। जे कोणी गुन्हेगार असतील, दोषी असतील, त्यांना शिक्षा झाली पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन खानमोरचा अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे।